प्रेग्नन्सी जर्नी, मदरहुड जर्नी सगळ्यांसाठी एक खास असा एक्सपिरियन्स असतो. आणि ज्यावेळी आपल्याला समजतं आपण प्रेग्नेंट आहोत, तो दिवस तर कधीही न विसरण्यासारखा असतो. आणि मी माझ्या ब्लॉग मधून ही सर्व जर्नी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे. सो आज मी माझ्या 15th वीक प्रेग्नन्सी मधला फुल डे तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी पूर्ण दिवसात काय करते. सकाळी उठल्यावर मी नारळ पाणी किंवा कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करते. आणि त्यानंतर थोडीफार एक्सरसाइज करते, स्ट्रेचिंग, ब्रीदिंग एक्सरसाइज. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये तर डॉक्टरांनी एक्सरसाइज करू नका, आराम करा असेच सांगितले होते. पण जसा माझा सेकंड ट्रायमिस्टर चालू झाला तसा मी थोडं थोडं एक्सरसाइजला सुरुवात केली. मी एक गर्भसंस्काराचे ऍप फॉलो करते, त्यामध्ये हा योगा देखील दाखवलेला आहे. त्यांचा लाईव्ह सेशन देखील असतो किंवा रेकॉर्डेड सेशन देखील असतो. सो मी हा जो काही 15-20 मिनिटाचा योगा आहे तो कम्प्लीट केला. त्यानंतर ब्रेकफास्टला ओट्स खाल्ले. 5 ते 10 मिनिटं थोडा बसले मी आणि नंतर माझ्या रेग्युलर वॉकिंग साठी गेले. वॉक देखील मी 25 ते 30 मिनिट करण्याचा प्रयत्न करते. डेली कमी जास्त होतो, पण माझा ट्राय असतो की कमीत कमी तेवढा तरी करेन. आल्यानंतर मी ड्रायफ्रुट्स खाते. साधारण 7:15 वगैरे झाले. तुम्ही ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत आठवणीनं. मी बदाम, अक्रोड, मनुके, अंजीर हे तुम्ही खाऊ शकता. पण हे रात्री भिजत घातलेलेच खा, भिजवलेलेच खावा. कारण जर तुम्ही असेच ड्राय खाल्ले तर त्यांना हीट असते. मी डेली मॉर्निंग 6 ते 6:30 ला उठते. त्यानंतर हे सर्व योगा, ब्रेकफास्ट हे रुटीन माझं नेहमीच असतं. ज्या दिवशी मला समजलं मी प्रेग्नेंट आहे त्या दिवसापासून माझं काहीच रुटीनच बदललं. खाणं, पिणं, झोपणं या सगळ्यांमध्ये चेंज होऊन गेला. आपल्याला एक डिसिप्लिन लागून जाते. आपण वेळच्या वेळी खातो, वेळच्या वेळी व्यायाम करतो आणि प्रत्येक दिवस हा नवीन एक्सपिरियन्सनी भरलेला असतो. कारण प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळे एक्सपिरियन्स हे येतच राहतात. कधी ओमेटिंग, कधी थकवा, कधी खूप एनर्जेटिक वाटतं, कधी कधी वातावरण खूप आनंदी वाटतं आणि कधी कधी आपण सॅड देखील होतो. त्यामुळे ह्या सगळ्या फिलिंग्स एकत्रच येत असतात. आम्ही ज्या दिवशी ही न्यूज आमच्या दादा वहिनींना सांगितली त्याच दिवशी वहिनीने एक गर्भसंस्काराचे माझ्यासाठी बुक ऑर्डर केले. आणि ते बुक वाचल्यापासून मला बरीचशी माहिती इनिशियल डेज मध्ये समजली. त्यामुळे मी तुम्हाला देखील रिकमेंड करेल की तुम्ही देखील एखादे गर्भसंस्काराचे बुक वापरा किंवा ऍप देखील यूज करा. थोडंफार क्लिनिंगचं काम झालं त्यानंतर मला थोडी भूक लागली, म्हणून मी आज तुपातला शिरा बनवणार होते. कारण या शिरा खायची मला खूप इच्छा होत होती. त्यामुळे मी हा शिरा मस्त बसून असा एन्जॉय केला. आणि तुम्ही कोणते काम करत असाल तर ते थोडा थोडा ब्रेक घेत करा. आणि ह्या टॅबलेट्स ह्या तर आपल्याला आता कंटिन्यू चालूच राहतात. सो अगदी बेबी झाल्यानंतरही या सर्व टॅबलेट घ्यायला लागतात. थोडंफार आवरून नंतर मी माझ्या कामाला बसले. व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहिणं किंवा एडिटिंग माझं चालू होतं. त्यानंतर मी फ्रेश झाले आणि आता जेवणाची वेळ होतच होती. त्यामुळे मी मस्त असा स्वयंपाक करण्यासाठी निघाले. पण येईल आता ऑफिस मधून. सो आता बघते मी काय बनवायचंय. फ्रीज मध्ये सध्या फ्लॉवर आहे, सिमला मिरची आहे. सो बघते मी फ्लॉवरच बनवेन. चला. माझ्याकडे हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे झाड खूप उपयोगी होतं. कारण डेली मी याचं फ्रेश पानांचा वापर जेवणात करते. त्यामुळे खूप मस्त अशी टेस्ट जेवणाला देखील येते. आणि आपल्याच बाल्कनीत, आपल्याच गार्डन मधलं झाडाचा कडीपत्ता वापरण्याचं काहीतरी वेगळाच आनंद असतो, वेगळंच सुख असतं. सो मी तो थोडाफार तोडून घेतला. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, म्हटलं आता देवपूजा करावी. सो मी देवपूजा केली. हे सर्व करता करता मी सॉफ्ट असं म्युझिक लावून ठेवते. कारण ते म्युझिक ऐकल्यावर मनाला अगदी छान वाटतं आणि आपलं साहजिकच पोटातलं बाळ देखील खुश होतं. मी आले आता स्वयंपाक करायला.
आपण आपल्या खाण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला जर जास्त जात नसेल तर थोडं थोडं करून असं दिवसातून 5-6 वेळा तुम्ही खा. माझं देखील असंच होतं. वन टाइम मला जास्त जात नाही, त्यामुळे मी थोडं थोडं खाते आणि जे खाते ते हेल्दी आणि पौष्टिक खायचाच ट्राय करते. या जर्नीमध्ये आपल्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होतात आणि फर्स्ट आणि सेकंड ट्रायमिस्टर मध्ये काहींना कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास होतो. त्यामुळे डेली आपल्या जेवणात सॅलेड नक्कीच घ्या. मग ते काकडी असो, कोबी असो किंवा बीट, गाजर असो. पण यामधील काहीतरी आपण नेहमीच खाल्लं पाहिजे. मी देखील इथे आता सॅलड बनवत आहे. यामध्ये मी कोबी, काकडी आणि बीट यूज करणार आहे. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये मला नॉशिया, मळमळ किंवा जेवण जात नाही असा याचा काही त्रास झाला नाही, परंतु मला झोप खूप येत होती. त्यामुळे जेवल्यानंतर कंपल्सरी मी झोप घेत होते आणि रात्री देखील लवकर झोपी जात होते. कारण शरीराला त्या काळात विश्रांतीचीही गरजच असते. आपण जास्त दगदग किंवा जास्त काम, व्यायाम या गोष्टी नाहीच केल्या पाहिजेत. जेवढा आपल्याला आराम करता येईल तेवढा आराम केला पाहिजे आणि कोणतंही काम करताना थोडा थोडा वेळ आपण ब्रेक घेतला पाहिजे. कंटिन्यू कधीच उभारू नका. या 9 मंथ्सच्या पिरियड मध्ये जेवढं काही आपल्याला चांगलं खाता येईल, चांगलं ऐकता येईल, चांगलं बोलता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा इफेक्ट आपल्या बेबीवरती होत असतो. त्यामुळे त्याकडे आपण अगदी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. मी आता गरमागरम भाकरी आणि फ्लॉवरची भाजी एन्जॉय करते. यानंतर मी थोडा वेळ आराम केला. नंतर एपीजे अब्दुल कलाम यांचे बुक रीड केले. तुम्हाला जरी वाचनाची आवड नसेल तरी या पिरियड मध्ये जास्तीत जास्त बुक रीड करण्याचा प्रयत्न करा आणि माझं देखील तोच प्रयत्न चालू आहे. नंतर माझ्या इव्हिनिंग वॉकचा टाइम झाला. जरा पहिला लिस्ट बघ ती पाठव. सो असा होता माझा आजचा दिवस. मदरहुड जर्नीची ही तर सुरुवातच आहे. अजून आपल्याला खूप सारे छान एक्सपिरियन्स येणार आहेत. त्यामुळे माझे डेली व्लॉग्स नक्की पहा आणि जर हे व्लॉग्स आवडत असतील किंवा काही सजेशन असतील तर नक्की सांगा. आपण भेटूया अशाच डेली व्लॉग सहित. तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा, म्हणजे तुम्हाला डेली व्लॉगचे अपडेट येतील.